श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय 23 शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण। मी कृष्ण युवल बड्डूतून कुरवपुरास प्रयाण करत असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी गृहस्थ भेटले। ते श्रीपादांच्या दर्शनास कुरगड्डीस निघाले होते। ते सुद्धा योगायोगानं पिठिकापुरमला असणाऱ्या वेंकटप्पय्या श्रेष्ठींचे जवळचे नातेवाईक होते। मला याचं आश्चर्य वाटलं की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते। ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते। यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की। श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक वर्ष झालं की त्यात घडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे। त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे। आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या 10 वर्षांपर्यंत घडलेल्या लीलाच मला माहिती होत्या। त्या क्रमबद्ध पद्धतीनं त्यांच्याकडून मला कळल्या होत्या। मी मनात विचार केला की श्रीपादांच्या 11व्या वर्षातील लीला मला कळतील का? श्रीपाद प्रभू क्षण क्षण लीला विहारी आहे। श्री धर्मगुप्त म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी शिवभक्त आहे। श्रीपाद 11 वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला। तो अत्यंत विद्वान होता। तो केवळ करतला भिक्षाच घेत असे। तो आपल्याजवळ झोळी, भांड, थाळी असं काहीच बाळगत नसे। तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे। तो एके दिवशी कुक्कुटेश्वराच्या मंदिराजवळ आला। त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणं ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिलं नाही। तो देहाचं भान नसलेला अवधूत होता। तो सतत ओम नमो शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत होता। मी माझे मेहुणे वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो। वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती। मी वैश्य प्रमुख असल्यानं देवळातील अर्चकांनी माझ्या नावानं मोठी पूजा केली। त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती। मी 5 वराह त्या अर्चकांना दिले। त्यांनी आपापसात ते वाटून घेतले। देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितलं आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असं ते म्हणाले। तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला। त्याबरोबर 2 नागसर्पही आत आले। ते पाहून अर्चकांच्या तोंडाचं पाणी पळालं। शिवयोगी म्हणाले, अहो अर्चक स्वामी, तुम्ही घाबरू नका। ही शिवाची आभूषणं आहेत। पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमानं आलिंगन देतो, तसेच हे नाग आपल्या पित्यासम कुक्कुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत। ते आपले स्नेही समान आहेत। आपण आपल्या स्नेहाला पाहून घाबरणं किंवा पळून जाणं हे महापाप आहे। अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले। नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेनं पूजा केली पाहिजे। रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजनं म्हटली पाहिजे। अर्चक स्वामी तिथंच बसून होते। मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होतं, तर काही भक्त साधारण गरीब होते। विशेष धन दान देणाऱ्या भक्तांची अर्चक स्वामी अधिक आत्मीयतेनं भाषण करीत। या अर्चकांमध्ये पिठिकापुरम मधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगलं अनुष्ठान करणारा पंडित होता। त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्तिप्रेम होतं। तो श्रीपाद प्रभूंचं स्मरण करून नमक चमक सुस्वरात आणि रागयुक्त आलाप गात म्हणत असे। तिथे आलेल्या नागांना त्याचं गाणं आवडलं होतं। ते सुद्धा आपले फणे हलवत आपला आनंद प्रकट करत होते। शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री बापनारिलूंच्या घरी आले। तिथं त्यांना संतृप्तिकर भोजन करवलं आणि श्रीपाद प्रभूंचं दर्शन घडवलं। श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिलं। त्या दिव्य दर्शनानं तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली। अशा अवस्थेत तो 3 दिवस होता। त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्याला जेवू घातलं। श्रीपाद म्हणाले, ए मुला, सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करून संसार करून जा। पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असं काही नसतं। त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो। अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतर अर्थ आणि गूढ रहस्य अंतःकरणात स्फुरतं। भूतकारकांना चंद्र सूर्यात सूर्य परमात्म्याचं प्रतीक आणि चंद्र मनाचं प्रतीक वाटतं। चित स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टिकार्य चालत नाही असं वाटतं। अमावस्या ही मायेचं प्रतीक आहे। ही माया पूर्वीच्या काळी वसुगुल नावाच्या कलेनं जन्म पावत होती। चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो। ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते,
त्याच प्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात. माया असो अथवा अमावस्या असो, त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेलं जगत त्यांच्या चिरकाल सान्निध्यानं चित्त जडात्मक आहे. वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फूल फळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो, तसंच स्त्री सुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते. मृत्यूलोकात जीवाला जन्म मरण असतं. पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे कांतिवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ट असं म्हणतात. सप्तपाताळात वेदांच्या अधिष्ठात्र देवता असतात. मनाचं ज्या ठिकाणी निवासस्थान असतं ती भूमी सप्तपाताळ या नावानं संबोधली जाते. याची अग्नी आदी देवता आहे. या अष्टदेवतांना अष्टवसू असं नाव आहे. सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसू असं म्हणतात. ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचं हे गूढ रहस्य आहे. या अष्टगोलकांच्या मध्ये असलेल्या वायुस्कंदाला सप्त समुद्र असं नाव आहे. सामान्य जन या सप्त समुद्राला जलस्वरूप समजतात, परंतु ते खरं नाही. शिवमहिमा. आंध्र प्रदेशातील 11 शिवक्षेत्र आणि त्यांचं स्वरूप. शिव हा 11 रुद्र स्वरूप आहे. आंध्र प्रदेशात 11 शिवक्षेत्र आहेत. त्यांचं दर्शन घेतल्यानं महाफल मिळतं. ती क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत. बृहतशिला नगरातील नगरेश्वर, श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन, द्राक्षारामम येथील भीमेश्वर, क्षीराराम येथील रामलिंगेश्वर, अमरावती येथील अमरलिंगेश्वर, कोटिफली क्षेत्रातील कोटिफलेश्वर, पिठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर, महानंदी येथील महानंदीश्वर, काळेश्वर येथील काळेश्वर, कालहस्ती येथील कालहस्तेश्वर, त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर. शिवाची मूर्ती पूजेसाठी कुठेच नसते. शिवलिंग आत्म्यात तेवणारं ज्योती स्वरूप आहे. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनोरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे. आपल्या शरीरात असणारा बिंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे. मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असं म्हणतात. शिवाच्या हटयोगी रूपात लकुलीश्वर आहेत. शिवप्रभू भिक्षाटन करून जीवांची पापकर्म हिरावून देतात. या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन, स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवानं सुव्यवस्थित चालतात. यामुळे शिवाला नटराज असं म्हणतात. शिव परमानंदकारक असून तो आपल्या अनन्य भक्तांना मोक्ष सिद्धी प्रदान करतात. चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश. आकाश रूपात असणारा तो चिदंबर. चित्त अधिक अंबर बरोबर चिदंबर आहे. तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे. 12 ज्योतिर्लिंगात राशीचक्रातील 12 राशींचं हा प्रतीक आहे. म्हणून शिव काल स्वरूप आहे. 8 दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत. पंचभूत शिवाची पंचमुख आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर 11 रुद्र आहेत. यालाच 11 रुद्र असं म्हणतात. शिवाचं उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे. त्रिगुणांचं भस्म करून घेतलेलं रूपच त्रिपुरांतक रूप आहे. ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे. शिवांच्या जटाजुटातून परम पावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगामाता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते. आर्द्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात. मिथुन राशी जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागते. ही वृषभरास नंदीश्वराचं प्रतीक आहे. तो धर्मस्वरूप आहे. 2 भुवयांमधील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा. योग स्थितीमुळे उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणं आणि याचं स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर. लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेलं लिंग शरीर. हे ज्योती स्वरूपात विलसत असतं असं वेद सांगतात. शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्यानं किंवा गुरु कटाक्ष असेल तरच समजतं. भौतिक रूपातील पिठापूर जसं आहे तसंच ज्योतिर्मय स्वरूप असलेलं स्वर्ण पिठापूर एक आहे. त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो.
तो कितीही दूर असला तरी स्वर्ण पिठिकापुरातच वास करतो. अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राय असतात. भौतिक पिठिकापुरम मधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमदगणांचे अंश रूपानं जन्माला आले होते. भूतप्रेत पिशाचारी महागण अनेक असतात. योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या भूतप्रेतांना रोखून ठेवतात. हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होतात. श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या आजोळच्या घराच्या अंगणात एक मोठं संस्थान होणार आहे. असं अनेक वेळा मी सांगत आलोय. माझा संकल्प अमोघ आहे. मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसे माझे भक्त लक्षानुलक्ष आहेत. योगीगण माझ्या संस्थानाचं धर्मपालन योग्य रीतीनं करतील. कोण, किती जण, कुठून, केव्हा, कशा प्रकारे येणार हे मीच ठरवतो. पिठिकापूर इथं वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचं दर्शन सर्वांनी केलंच पाहिजे. माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल. त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करेन. अयोग्य व्यक्तीला माझं दर्शन मृगजळासारखं वाटेल. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती ऐश्वर्य प्राप्ती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 24. अर्धनारी नटेश्वर विवरण. मी म्हणजे शंकर भट्टानं श्री धर्मगुप्तांना प्रश्न विचारला, महाराज, भगवान शिवानं वेगवेगळी आभूषणं आणि शस्त्र धारण केली आहेत. ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा. यावर धर्मगुप्त म्हणाले, अरे शंकर भट्टा, गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे. तसंच श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध आहे. त्रिशूल हे भगवान शंकरांचं मुख्य आयुध आहे. त्रिशूलाच्या वरच्या बाजूला 3 टोकं असतात. ही अग्निज्वालेच्या रूपात असतात. ती तिन्ही टोकं मिळून एकच शूल हस्ताप्रमाणे असतात. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची ही 3 टोकं निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिव भगवान आहेत. हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो. श्वासाचं चलन वलन पिंगला नाडी द्वाराहून कपाळाच्या मध्य भागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोचतो. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्र आहेत. यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असं म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतरार्थ आहे. शिवाचं दुसरं आभूषण म्हणजे नाग आहे. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचं ईश्वर असं सुद्धा एक दिव्य नाव आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. हा शब्द गुणांचं प्रतीक आहे. नाद, झंकार हा आकाश गुण आहे. आकाशात शब्द प्रकंपानं विचलन करतो. आपण मंत्रजप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुरश्चरण केल्यामुळं योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादात नृत्य करतो. याचं प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो. 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असतं. तेच सर्व ज्ञानाचं केंद्र असतं. ज्ञानी पुरुषाला अतिंद्रिय दृष्टी असल्यामुळं त्याचं ज्ञान केंद्र विकसित असतं. याच चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात. हाच परमेश्वराचा 3रा नेत्र आहे असं म्हणतात. हा ज्ञान नेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचं दहन करता येतं. शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असं म्हणतात. योगाग्नीमुळे सर्व वासनांचं भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असं म्हणतात. तीच विभूती होय. आलोचना म्हणजे निंदा, वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे आनंद प्राप्ती होते. ज्ञानाची शुद्धी 4 प्रकारे होते. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक आणि मानसिक. याचं संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त 4 विभूती रेषा कपाळावर लावतात. एक दिव्य औषधी शिलाजित नावाची असते. या औषधीच्या सेवनानं नित्य यौवन प्राप्त होतं. पूर्व काळात शिलादोड नावाचे एक महर्षी खड्याचा आहार करून निर्वाह करत असत. तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला. शिवांचं जन्म नक्षत्र आर्द्रा होतं. उमा महेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथुन होती. या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते.
हा वृषभ नंदीश्वरच आहे. नंदी हा धर्माचे प्रतीक आहे. निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवानं दग्ध केलं होतं, परंतु शिवाच्या कृपेनंच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचं पालन करणाऱ्या दाम्पत्यास पुत्र रूपानं प्राप्त झाला. श्रीकृष्णानं उपमन्यू ऋषींचं शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेनं शिवोपासना केली होती. शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावानं जन्मास आला. हा मन्मथ वृषभ राशीतील कामस्थान आहे. धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात. त्यांची पूर्णता करणं धर्मविहित असतं. भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात. त्यांना वश करून आपल्या ताब्यात ठेवणारे शिव भगवानच आहेत. वाघ हा शक्ती देवीचं वाहन आहे. शक्तीच पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचं प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात, म्हणून त्यांना व्याघ्र चर्मांबरधारी असं म्हणतात. शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचं प्रतीक आहे. याप्रमाणे नित्य प्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद, आल्हादमयी स्थितीचं प्रतीक चंद्रकोर आहे. उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगळा नाडी असते. डाव्या भागात वाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी नावानं ओळखली जाते. आणि शंकर भट्टा प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीनं श्वास घेतल्यास उष्णता वाढते, म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते, म्हणून तिला चंद्रनाडी असं म्हणतात. काळ पुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशीपासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे 6 महिने सूर्यनाडी असं गृहीत धरल्यास, अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे 6 महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्यानं चंद्रनाडी असे समजले जाते. या चंद्र सूर्याच्या गतीमुळे पौर्णिमा आणि अमावस्या यांची निर्मिती होते. योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेनं कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचं ज्ञान योग शक्तीमुळे प्राप्त होतं. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर, जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही अशी जोडी समजावं. रात्र, दिवस, पौर्णिमा, अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात. रात्र असेल तर दिवस आणि दिवस नसेल तर रात्र असू शकत नाही. माता पिता रूपानं संबोधलं जाणारं अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात. शिवाचं कार्य संहारक आहे असं आपण म्हणतो. त्याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे. सृष्टीतील बदल अति सहजपणे होत असताना नूतन सृष्टीचा आविर्भाव होऊन ती थोड्या काळपर्यंत त्या स्थितीत असते. नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो. अथर्व वेदातील समस्त अस्त्र शस्त्र मंत्रविद्या सिद्ध होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणं आवश्यक असतं. असा संवाद चालू असताना मी म्हणालो, आपण शिव पार्वती आणि आर्द्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचं सांगितलं होतं. याविषयी माहिती सांगावी ही प्रार्थना. तेव्हा धर्मगुप्त म्हणाले, रुद्र पळत्या हरणाची शिकार करीत असलेल्या रूपात मृगव्याध रुद्र या नावानं दर्शन देतील. ही दिव्य रूप आकाशातील आर्द्रा नक्षत्रात दिसेल. ग्रह संचाराचा प्रभाव. धर्मगुप्त पुढे म्हणाले, या मृगव्याध रुद्राचं रूप नक्षत्र मंडळातील मिथुन आणि कर्क राशीच्या मध्ये आडवं दिसेल. या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू, केतू, शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध, प्रलय, देवादानवांचं युद्ध, महाभारताचं युद्ध यासारखी संकट ग्रहगतीनच येतात. कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यबाण धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राचंच मन्यू देवता रूप असं वेदांनी वर्णन केलंय. धर्मगुप्त आपलं वक्तव्य चालू ठेवत म्हणाले, माघ मासातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असं म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री असं म्हणतात. शनी प्रदोष समयी ईश्वर आराधनेचं फळ म्हणजेच शनिग्रह दोषांचं निवारण. महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी प्रदोष म्हणतात. या शुभदिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे. शिव शनीची आदिदेवता असल्यानं तिळाच्या तेलानं परमेश्वराची आराधना केली असता शनिदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते.
शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुखशांती लाभते. शनी ही कर्मकारक देवता आहे. शिव ही संहारक देवता आहे. शनी प्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचं भस्म करून शुद्ध, नूतन, दिव्य, तेजोमय शुभ स्पंदनानं मानवाचं मन, बुद्धी, अहंकार, चित्त यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते. अशा प्रकारच्या अर्चनेनं शनिदेव शांत होतात. शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवांचे सारे दुष्कर्म, दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळात मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो. याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचं गाठोडं परमेश्वराच्या योगावने जाळलं जातं. पंचभूतात्मक शिवस्वरूप शिवशंकर हे पंचभूतात्मक देवादिदेव आहेत. आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असतं. याचाच प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असतं. याचं प्रतीक जललिंग असतं. मणिपूर चक्रात अग्नितत्व असतं. त्याचं प्रतीक ज्वाललिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असं सुद्धा म्हणतात. कंठस्थानात म्हणजे विशुद्ध चक्रात वायुतत्व असतं. याचं प्रतीक वायुलिंग आहे. हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला चिदंबर लिंग असं म्हणतात. या पंचभूतात्मक लिंगाची आराधना, दर्शन, अर्चना हे विशेष फलप्रद असतात. आकाशलिंग म्हणवल्या जाणाऱ्या चिदंबर लिंगाला आकारच नसतो. चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपवून ठेवलेलं चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहीच नसतं. शुद्ध आकाश म्हणजे शिवाचं आत्मलिंग होय. हृदयात चित्स्थान असल्यानं आत्म्याचं निवासस्थान आकाशच असतं. वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो. एकाग्र चित्तानं निज तत्वाचं ध्यान करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांडाचं, नक्षत्रांचं, ताऱ्यांचं दर्शन होतं. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तोच अरुणाचलेश्वरच्या रूपात, अरुणाचलातील पर्वत रूपात, एका महासिद्धाच्या रूपातही अरुणाचलात आहे. त्यांच्या केवळ दर्शनानंच पापांचा क्षय होतो. तोच अरुणाचलेश्वरच आज मानवाकृतीमध्ये पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपानं अवतार घेऊन समस्त मानव जातीचं कल्याण करण्याच्या उद्देशानं सध्या कुरुगड्डीमध्ये दिव्य तेजानं विलसत आहे. कुरुगड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे. अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहे. ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे, तसंच कुरुगड्डी सुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचं स्वरूप आहे. अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात सुद्धा शिव आणि शक्ती मिळून आहेत. अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपातील परमेश्वराचं दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असतं. परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिद्धाचं दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीनं होतं. हे धर्मगुप्ताचं वक्तव्य ऐकून मी म्हणालो, महाराज, मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचं संयुक्त स्वरूप आहेत असं ऐकलं होतं. परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहेत असं सांगितलं. मला हे सारं काही स्पष्ट कळत नाही. घोटाळ्यात पडल्यासारखं वाटतंय. आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावं. माझं बोलणं ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले, अरे बाबा, श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्तर्षींना सुद्धा अवगत झालं नाही, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा. तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहे. त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितलं होतं की मी श्री रामचंद्र या नावानं तुझ्या घरी जन्म घेईन. कौसल्या तनय श्रीराम या नावानं सुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील. काही काळापर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांनी आराधना केली. काही साधकांनी त्यांची सुब्रमण्यम स्वरूपात सुद्धा अर्चना केली. यानंतर श्री रामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना करवली. ही सारी रूप असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत. साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धा भावानं त्यांना साध घातली तर ते भक्तांचं रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतात. साधकांना लीला दर्शवणारे माया नाटकाचे सूत्रधार श्रीपाद प्रभूच आहेत. तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपानं भक्तांचं कल्याण करत आहेत.
श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो. आता या कारणानं ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो. हृदय हे दयेचं तसाच अनाहत चक्राचं स्थान आहे. तिथून शक्ती ऊर्ध्व चक्राकडे, त्याचप्रमाणे अधो चक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. या कारणानंच ते अजून एक दिव्य चैतन्यमय शरीरानं श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी रूपात आहेत. श्रीपाद प्रभू वाणी हिरण्यगर्भाचा सुद्धा स्वरूप आहे. परा, पश्यती, मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेवर वास असतो. वाणी मातेचं दिव्य मानस आणि हिरण्य गर्भाचं दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असतं. वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे ते 3 प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात. त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीनं पाहिल्यास स्पर्श नसतो. ते वाणी हिरण्य गर्भाचं चैतन्य शरीर, शिव पार्वतीचं चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेशाचं चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असं आणखीन एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात. याचं वैशिष्ट्य असं की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो. हीच प्रभूंची योगमाया, वैष्णव विमाया आणि हेच त्यांचं चिदंबर रहस्य. श्रीपादांना द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असं म्हटलं तरी योग्यच होईल, कारण त्यांची योगमाया अगाध आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती दाम्पत्य सुख. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. अध्याय 25 रुद्राक्ष महिमा. शिवाराधनेच्या पद्धती आणि त्यांचं फळ. धर्मगुप्तांना मी प्रश्न केला, महाराज, शिवाराधना कशी करावी? त्यातील विविध पद्धतींचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करावा. श्री धर्मगुप्त म्हणाले, ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचं जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी ही पहिली पद्धत. महान्यासाचं विधान ही दुसरी पद्धत आणि रुद्राभिषेकानं शिवार्चन करणं ही तिसरी पद्धत. पंचाक्षर मंत्रातील 5 अक्षर ही पंचमहाभूतांची प्रतीक आहेत. जीव हा पशुप्रमाणे ममता, मोह आदींच्या बंधनात फसल्यामुळं त्याला पशु म्हटलंय. पशुबंधाचं विमोचन करणाराच पशुपतीनाथ आहे. शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात पंचकोनी नक्षत्रासारखं वर्णन आढळतं. या पंचकोनी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गाचे, भोग भाग्यादी देणारे दुसऱ्या वर्गात समाविष्ट होतात. पंचोपचारात भूतत्वाचं चंदन, जलतत्वाचं नारळाचं पाणी, अग्नितत्वाचं दीपाराधन, वायुतत्वाचा सुगंधित धूप आणि आकाश तत्वाचं घंटानाद असे उपचार येतात. पंचाक्षरातील 5 अक्षर त्यांच्या त्यांच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना 5 रंगाच्या तत्वांचं दर्शन घडवतात. पांढरा शुभ्र मोत्यांसारखा पांढरा पादरस किंवा चांदीसारखा चकचकीत प्रकाश, प्रवाळासारखी अरुण कांती, पिवळ्या हळदीसारखी सोनेरी कांती, निळ्या वर्णात निळ्या आकाशासारखी विश्वव्यापी कांती आणि शुद्ध धवल कांती. भूमध्यात 5 रंगाची ज्योत प्रकाशित होणं यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासन असं नाव दिलंय. यंत्र, पंचतत्व साधना, योग साधन, आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे साधनांश आहेत. या पद्धतीने देहात्म बुद्धीचा नाश होतो. जीवांचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असं तादात्म्य साधून मोक्ष प्राप्ती होते. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यासपूर्वक शिवाराधना, रुद्राभिषेक हे सहकारी आणि कल्याणप्रद ठरतात. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. गणेशाला मोदक अतिप्रिय आहेत. सूर्याला सूर्य नमस्कार प्रिय, चंद्राला अर्घ्य प्रिय, अग्नीला हवन प्रिय, त्याचप्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे. अभिषेकामुळे शिव संतुष्ट होतात. ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचं बीज म्हणजे समस्त जीवराशी, वृक्ष, औषधी वनस्पती यांचं बीज एका पूर्ण कुंभात भरलं. त्यात अमृत, सर्व नद्यांचं जल, समुद्राचं जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचं त्यात आवाहन केलं. या कुंभालाच पूर्ण कुंभ असं म्हणतात. या कुंभातील अमृताचं सिंचन महर्षींनी निरंतर पृथ्वीवर केलं. या कलशातील जलाचा अमृताचा अभिषेक प्रामुख्यानं कैलास पर्वतावर झाला. या कारणानं हे अमृत स्थान या नावानं प्रसिद्ध झालं. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचं शिवलिंग तयार होतं. या दैवी शिवलिंगाचं दर्शन घेतल्यास समस्त पापापासून निवृत्ती होते. वशिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म. जेव्हा पूर्ण कुंभास उलट केलं तेव्हा त्याच्यातून 2 महामुनी अवतरित झाले.
यापैकी पहिले वशिष्ठ मुनी आपल्या शुभ्र तेजानं तळपत होते आणि दुसरे अगस्त्य मुनी नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती. ते मित्र वरुणांच्या अंशरूपानं जन्मले. पूर्ण कुंभातील अमृतीकरण केलेल्या जलानं 11 वेळा 11 रुद्राभिषेक केल्यास 11चं पुण्यफल 11 रुद्ररूप हे शिवाकडून प्राप्त होतं. 11 रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील 11 व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत. नमकानं रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यू दोषाचं हरण होतं. सोमग्रहाची अधिष्ठान देवता चंद्र आहे. चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तींचा वर्षाव करतो. या चंद्रकलेचं स्थान योगी पुरुषांच्या भ्रूमध्यात भुवयांच्या थोडं वर सहस्राराच्या समोर चमकत असतं. ईश्वराच्या विविध रूपांचं वर्णन. या कारणानंच शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असं सांगितलं जातं. गुर्जर देशात म्हणजे गुजरातमध्ये असलेल्या सोमनाथच्या मंदिरात चंद्रकांत शिला वापरून शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर केली आहे. येथील ज्योतीसारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पूजिले जाते. शास्त्राचं असं वचन आहे की स्वतःमध्ये रुद्र तत्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये. महान्यासामध्ये काळ म्हणजे स्वरूपाचा संहार करणारं. यासाठी अभिषेक करणाऱ्यांनी कालात्मक होऊन यज्ञ स्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा. बोधायन महर्षींच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवाचं वर्णन तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव, ईशान असं केलं होतं. तत्पुरुष मूर्ती पलयांनीसारखी विद्युत रंगाची असते. अघोर मूर्ती मेघवर्ण असते. सद्योजात मूर्ती चंद्राच्या कांतीसम धवल असते. वामदेव मूर्ती गौरवर्णाची असते. ईशान मूर्ती ही तेजोमय असून आकाशवर्णाची असते. रुद्र सहस्रादी संख्येत असतात. रुद्राचे गण या नावानं संबोधल्या जाणाऱ्या देवता एका गणात 30,000 याप्रमाणे 11 सहस्र गणात 33 कोटी रुद्राचे गण असतात. हेच गण भूमी, आकाश, अंतरिक्ष, जल, वायू, शरीर, प्राण आणि मन यांना व्यापून असतात असं वेदांमध्ये प्रतिपादित केलं आहे. श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या भक्तांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह. रुद्राक्षाचं वर्णन. या 33 कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे. याच कारणानं आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शवण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगल दिनी या भूमीवर घेतला. यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो. धर्मगुप्त पुढे म्हणाले, अरे बाबा शंकर भट्टा, शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण करावा. तो अत्यंत लाभप्रद असतो. रुद्राक्षाच्या 4 जाती आहेत, त्या याप्रमाणे: ब्रह्मजात, क्षत्रिय जात, वैश्य जात आणि शूद्र जात. ब्रह्मजातीचं रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचं असतं. हे रुद्राक्ष मिळणं अत्यंत कठीण असतं. क्षत्रिय जातीचं रुद्राक्ष लाल मधाच्या रंगाचं असतं. चिंचुक्याचा रंग असलेलं रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात, तर काळ्या रंगाचं रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात. सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते 16 मुख असलेले रुद्राक्ष मिळतात. एकमुखी रुद्राक्ष अत्यंत विरळा असतो. दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असता तो बुडतो. हलके रुद्राक्ष, कोवळे रुद्राक्ष धारण करणं निषिद्ध असतं. रुद्राक्षाला तांब्याच्या पळी खाली दाबून त्याच्या खाली तांब्याचं पंचपात्र पालथं ठेवावं. रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेनं फिरतो. काही रुद्राक्ष अप्रदक्षिणा म्हणजे उलट्या दिशेनं फिरतात. या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात. असे रुद्राक्ष गृहस्थानी वापरू नये. यांनी अनेक अनिष्ट प्रसंग उद्भवतात, संन्यास योग येतो. त्यामुळे असे रुद्राक्ष केवळ संन्यासी जनांनीच वापरावे. कालाग्नी रुद्रांनी असं सांगितलंय की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावे. क्षत्रियांनी लाल रंगाचे, वैश्यांनी फिका पिवळ्या रंगाचे आणि शूद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावे. हे रुद्राक्षच त्यांना अनुकूल असून त्यांच्या पापाचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारी स्वरूप असतो. त्रिमुखी अग्निस्वरूप, चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप, पंचमुखी कालाग्नी स्वरूप, षडमुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचं स्वरूप असतो. सप्तमुखी मन्मथाचं स्वरूप, अष्टमुखी रुद्र भैरवाचं स्वरूप, नवमुखी कपिल मुनींचं स्वरूप असतो. हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो. या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, शांतशक्ती, वामशक्ती, ज्येष्ठाशक्ती, रौद्रशक्ती, अंगशक्ती, पश्यंती अशा 9 प्रकारच्या शक्ती असतात. या कारणानंच हे रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहेत. दशमुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप, एकादशमुखी रुद्राक्ष साक्षात शिव स्वरूप, द्वादशीमुखी द्वादशादित्य स्वरूप असा रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध आहे. श्रीपाद प्रभूंनी प्रकृती, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती गणपती याचं तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेलं आहे. त्यामुळेच ते 33 कोटी देवतेचे दिव्य स्वरूप आहेत.
एवढंच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानच होत असते. सर्व चलनांचं मूळ कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणांचं तेच कारण स्वरूप आहे. ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचं पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूपात दिसतात. परंतु मनातील तर्कवितर्कांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावानं शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात. श्री धर्मगुप्त पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी सुद्धा तुझ्याबरोबर कुरुगड्डीस येऊन श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून घेईन. मी आणि धर्मगुप्त म्हणजे मी शंकर भट्ट आणि धर्मगुप्त आम्ही दोघं कुरुगड्डीस आलो आणि श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेतलं. त्याने डोळे उघडून आमच्याकडे पाहिलं आणि थट्टेनं म्हणाले, काय उत्तम चर्चा चालली होती. श्रीपाद हे शिवरूप आहेत, मीच श्रीपाद आहे का? तसं नसेल तर श्रीपादच मी म्हणून आलोय काय? मी कोण आहे? धर्मगुप्ता, थोडं विवरण करून सांग ना. यावर धर्मगुप्त म्हणाले, मी पिठिकापुरमहून येत असताना श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठ यांनी मला सांगितलं होतं की श्रीपाद प्रभूंबरोबर कोणताही तर्कवितर्क करू नकोस, केवळ त्यांना संपूर्णपणे शरण जा. याप्रमाणे मी आपणास अनन्य भावानं शरण आलो आहे. आपल्या कोणत्याही प्रश्नास मी मौन धारण करीन. वेद सुद्धा श्रीपाद प्रभूंचं यथार्थ वर्णन करू न शकल्याने ते मौन झाले. तर धर्मगुप्तासारख्या सामान्य साधकाची काय परिस्थिती? धर्मगुप्ताचं वरील कथन ऐकून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी दोघांना चरण स्पर्श करण्याची संमती दिली. आम्ही अति आनंदानं प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य, आम्ही दोघं ध्यानावस्थेत गेलो. जेव्हा या अवस्थेत किती वेळ गेला याचं भानच नव्हतं. जेव्हा ध्यानावस्था उतरली त्यावेळी सायं संध्येची वेळ होत आली होती. श्रीपाद प्रभूंनी आम्हाला कृष्णा नदीचं पात्र ओलांडून पहिल्या तीरावर जाण्यास सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही दोघं श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचं स्मरण करीत करीत कृष्णेच्या पहिल्या तीरावर गेलो. पहिल्या तीरावरील नदीच्या मऊ मऊ वाळूत आम्ही पोहोडलो आणि केव्हा निद्रा देवीच्या कुशीत गेलो ते कळलंच नाही. प्रातःकाळी जागली ती अत्यंत मधुर कंठरवानं म्हणालेल्या योगीजनांच्या श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या नामस्मरणानं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, आर्थिक समस्या दूरीकरण. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. अध्याय 26. कलियुगाचं लक्षण. आम्ही प्रातःकाळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीस गेलो. धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचा विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. आज श्रीपाद प्रभू अत्यंत आनंदात होते. त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करत होती. प्रभूंच्या चरणकमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो. श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचं विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, साधकानो, काळ हे परमात्म्याचं विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक असं सुद्धा म्हणतात. धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असं म्हणतात. ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असं म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असं म्हणतात. पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असं असतात. संवत्सर पुरुषाचे 6 महिने उत्तरायण आणि नंतरच्या 6 महिन्यास दक्षिणायन असं म्हणतात. संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात. या रहस्य विद्येला तारक राजविद्या असं म्हणतात. तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात. समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत. आपल्या शिरस्थानाला ब्रह्मलोक असं म्हणतात. या शिरस्थानात आचार विचार असतात. नाभीमध्ये विष्णुलोक असतो आणि आपल्या हृदयात रुद्रलोक असतो. पितृलोक आपल्या वीर्य कणात जन्यू देवता स्वरूपात वास करतात. या जन्यू देवतांचं कार्य असं की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचं फळ पुढील जन्मात देणं. असं असलं तरी गेल्या जन्माचं फळ एका क्रम पद्धतीनं देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते. कलियुगाचं लक्षण. पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे. स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता, पिता, आजी, आजोबा यांच्या नावानं आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचं फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात. या जन्यू देवतांना जन्म नसतो. योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील 6 ऋतूंचं दर्शन करतात. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या असतात. हे 24 पर्वच गायत्रीचे चतुर्विशंती छंद असतात. कालस्वरूपी श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात. या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असं म्हणतात. प्रत्येक महिन्याचा एक अक्षर, याप्रमाणे 12 महिन्यांची 12 अक्षर मिळून त्यांचा एक मंत्र तयार होतो.
नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य, पशु, संपत्ती यांची अपार हानी होणं, भूमीचं प्रकंपन होणं म्हणजे भूकंप होणं, सूर्यचंद्राची गती बदलणं, दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणं, आकाशात धूमकेतू तारा दिसणं, ही सारी कलियुगाची लक्षणं आहेत. द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषानं घोर तपस्या केली होती. हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात. म्लेंछ जातीचा आविर्भाव. जिकडे पाहावं तिकडे वेदमंत्राचे उच्चार, यज्ञ, यागादी, तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता. या कारणानं कलिपुरुषास अत्यंत दुःख झालं. त्यांनी भगवंताची प्रार्थना केली, हे प्रभू, पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ, याग, धार्मिक आचरण, नीतिमत्ता याचंच प्राबल्य आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू? आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युगधर्मात सगळीकडे व्यापून टाकावं, परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटतंय. कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखवलं. म्लेंछ जातीचा मूल पुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना जगतप्रभूंनी कलियुगास दाखवलं. त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केलं. वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते, परंतु कलियुगानं सर्परूपानं त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात काम भावनेचं बीज पेरलं आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केलं. ते दोघं अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाले. कालांतरानं या जोडीपासून कलिधर्माच्या मूळ म्लेंछ जातीचा आविर्भाव झाला. द्वापार युगाच्या अंती म्हणजे 2800 वर्षानंतर म्लेंछ देशात म्लेंछ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचं भविष्य पुराणातील प्रत्येक सर्ग पर्वात कथन केलं आहे. नीलांचल पर्वताजवळ आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचं फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी, अभक्ष भक्षण करणारी, दुराचारी अशा संततीची वृद्धी केली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी कल्की अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी आणि दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे. हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती. दुर्दैव नाश, सत्संतान प्राप्ती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 27. पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट. श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो. ती मध्यान्हीची वेळ होती. गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकेच वेळी भिक्षा स्वीकारीत. असा हा परम पवित्र गुरुवार आणि त्याची माध्यान्ह वेला होती. पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता. ही कुटी एका दिवसातच बांधा असं सुद्धा ते म्हणाले होते, परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता. कुटी बांधण्यास सोयीस्कर जागा हवी होती. बांधकामाचं साहित्य, गवत, काठ्या, दोऱ्या, पानं इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या. कुटी बांधण्यास हवे असणारे कामगार सुद्धा तिथे नव्हते. पंचदेव पहाड स्थानाचं महत्व. कुठं जावं याचा निश्चित विचार मनात नव्हता. या परिसरात आम्ही वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो. फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो. तिथं तो आपल्या जनावरांसाठी गोशाळेचं निर्माण करत होता. शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्यासाठी घालून ठेवली होती. त्या गादीवर बसलेल्या मालकानं आम्हाला बोलावून आमचं स्वागत केलं आणि आम्हाला भोजन दिलं. आम्ही भुकेजलेलेच होतो. शूद्राच्या घरचं भोजन करावं का नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली. तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला, आमची जनावरं चोरून येऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचं भोजन द्यावं का नाही अशी विचित्र शंका आली का? त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो, परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केलं. त्या शेताच्या मालकाचं नाव विरूपाक्ष असं होतं. भोजन झाल्यावर आम्हाला दोघांना एकेका झाडास बांधण्यात आलं. मी एक गरीब ब्राह्मण आहे, माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतो असं अत्यंत दीनवाणीनं त्याला सांगितलं. माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा पुन्हा सांगितलं. यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचारानं त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे असलेलं सारं धन हिसकावून घेऊ अशा विचारात होते. श्रीपाद प्रभूंची कल्पनातीत दिव्य लीला. आमची सत्य परिस्थिती आम्ही परोपरीनं समजावून सांगितली, तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावं ते सुचत नव्हतं. त्याचवेळी एक यात्रेकरूंचा घोळका तिथे आला. या यात्रेकरूंमध्ये शिव कावडी नावाचा एक भक्त होता. हे यात्रेकरू वासवी कन्यका परमेश्वरीसाठी कावडी नेत असत. हे भक्तगण त्रिपुंड गंध लावतात. घंटानाद करीत श्री कन्यका परमेश्वरीची स्तुतीभरीत गीत गात आपलं मार्गक्रमण करतात. गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण मागून आणतात. या यात्रेकरूंमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात.
त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो. या पट्ट्यामध्ये तलवार, कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्र असतात. या लोकांच्या समुदायास वीरमुष्टी असं नाव आहे. हे लोक नामाचा जयघोष करत घंटानाद करत येतात. त्या शेतकऱ्यानं आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश त्या शेताच्या मालकानं दिला. आम्ही कामास लागलो. सायंकाळी काम संपल्यावर विरुपाक्षानं आम्हास प्रश्न केला, मुष्टीतील मुष्टी आणि वीरमुष्टी याचा अर्थ काय? आम्हास तो अर्थ माहीत नसल्यानं आम्ही शेतकऱ्यास तसं सांगितलं. त्या दिवशीचं सायंकाळचं भोजन सुद्धा त्यांनी आम्हाला दिलं. गायींच्या रक्षणार्थ आम्ही त्या रात्री तिथंच झोपावं असं त्या शेतकऱ्यानं आम्हाला सांगितलं. नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्यांबरोबर हसत खेळत निघून गेला. त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचं नामस्मरण आणि दिव्य लीलांचं स्मरण करत होतो. त्यानंतर आम्हाला झोप लागली. सकाळी सूर्याची किरण अंगावर पडताच घाईनं उठून बसलो. आजूबाजूला पाहिलं, तिथं गायी नव्हत्या. आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली. आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला, परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यातच काढलं. आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, काल पाहिलेलं दृश्य खरं का हे दिसत असलेलं खरं? अशा संभ्रमी अवस्थेत असताना एक अपरिचित गृहस्थ आला. त्यांनी आम्हाला विचारलं, श्री वासवी कन्यका देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला? या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले, श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी माध्यान्ह समयी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता. हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, तुम्ही दोघं वेडे आहात. त्या गृहस्थानं श्रीपाद प्रभूंबद्दल काढलेले उद्गार आम्हाला आवडले नाही. आम्ही कुरुगटीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून मार्गस्थ झालो. आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते. ही गोष्ट आम्ही नावाड्याच्या नावेत चढण्यापूर्वी सांगितली. त्यामुळे नावाड्याला दया येऊन त्यांनी आम्हाला नावेत बसू दिलं. नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्ताच्या बोटातील अंगठीवर गेली. त्यानं ती काढून घेतली, परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली. आम्ही नदी पार करून कुरुगड्डीस पोचलो. त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यानी आटोपून तपश्चर्येसाठी बसले होते. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 28. श्रीपाद श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत. विष्णू महाविष्णू, लक्ष्मी महालक्ष्मी, सरस्वती महासरस्वती, काली महाकाली यांच्या स्वरूपाचं वर्णन. तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यका देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परममंगल दिन होता. प्रातःकाळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत पहिल्या तीरावर पोहोचले. आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पहिल्या तीरावर आलो. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभवेळा होती. श्रीपाद श्रीवल्लभ काल त्या शेताच्या मालकानं निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले. त्याचवेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावं ते आश्चर्यच, श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता. ते महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागलं. त्यावेळी प्रभूंचं शरीर प्राकृतिक शरीरासारखं न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होतं. थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले. सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे, परंतु आज आश्चर्य घडलं. त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्ह नित्य उमटत असत, पण आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटलं नव्हतं. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. त्यांचं शरीर दिव्य तेजानं भरून जाऊन ते सारखं वाढत होतं. थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचं ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झालं. त्या सूर्यबिंबात आम्हाला एका दिव्य शिशूचं दर्शन झालं. ते बालरूप पृथ्वीवर वेगानं येत होतं. त्या बालकाचे चरण पृथ्वीवर पडताच आम्हाला काहीच दिसेनासं झालं. श्रीपाद प्रभू मंद हास्य करत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. त्यावेळी आम्हाला पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागलं. आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितलं. आम्हाला त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्य वदनानं भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हाला पुनरपी काही दिसेनासं झालं. आम्ही आश्चर्यानं चौफेर पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेनं आमच्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. तेव्हा आम्हाला पुन्हा सर्व काही दिसू लागलं. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमानं आदरानं उचलून घेतलं.
त्यावेळी श्रीपाद प्रभूंचं वय 16 वर्षाचं आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचं वय 3 वर्षाचं होतं. तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केली असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणं सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत गेले. मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो. माझ्या मनात शंका आली की हे सारा इंद्रजाल तर नव्हे ना. माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, हे काही इंद्रजाल नाही, हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पानंच भूमी आकाश होतात. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्व निर्माण केली जातात. अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते. सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपानं साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचं पालन पोषण करणं हे विष्णू स्वरूपाचं कार्य आहे. या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे आणि या ज्ञान देवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारं अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचं शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारं अनघा स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचं स्वरूप. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझं दत्त स्वरूपच होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मीचा आविर्भाव. या कारणानंच अनघा लक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचं रूप आहे. या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे. माझं अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू, रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हीचा आधार असणारी त्रिशक्त रूपिणी अनघा हिला माझ्या वाम भागात धारण केलेलं असं माझं शक्ती स्वरूप आहे असं ध्यानात ठेव. त्रेतायुगातील सवित्र काठचयन या यज्ञाचं फलस्वरूपच माझा भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानंच पीठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पाहत असलेले हे खरे स्वरूप पाहता महालक्ष्मी महाविष्णूचंच रूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचं चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेलं आहे. तिचं स्वरूप मात्र महालक्ष्मीचंच आहे, परंतु शक्ती मात्र तिघींची आहे. अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार, अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच ही तिन्ही शक्तींचा आधार असलेली पराशक्ती स्वरूपच आहे. श्री व्यंकटेश्वराचं रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला, विराट रूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजे महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेनं धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असं समज. श्रीपाद प्रभूंचं हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो, गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो. आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असं म्हणतात. थोड्या वेळानं मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघा आहे असं म्हणतात. माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उद्धार करावा. त्यावेळी दीनांचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले, महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलतः एकच तत्वाच्या आहेत. ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्वाचाच प्रादुर्भाव होतो. ती जेव्हा पद्मावतीचे स्थान स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो. जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वांच्या मर्यादा आणि आचार आदी गोष्टींचं अचूक पालन करावं लागतं. माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्णावतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती. नंतर ती आपलं कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. आज तीच श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी, मुनी, महर्षी आदींच्या घोर तपस्येनंच वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे. काही विशिष्ट कारणानंच मला पीठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला. जे डोळ्यासमोर घडतं ते पाहत राहावं. माझे अवतार हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठी जन्मले आहेत हे तुम्हाला कळलं असेलच. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचं जसं पाहिलंस अगदी तसंच वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल. नाना शंका कुशंकांचं यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगानं भक्ती मार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीनं विश्राम घेतला. आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो. तितक्या श्रीपाद प्रभूंचं स्वरूप दिव्य तेजानं झळकू लागलं आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा, श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.
फलश्रुती विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 29. श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश. आम्ही कुरुगट्टीमध्ये श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनंच त्यांच्या समीप बसलो. तेव्हा प्रभू म्हणाले, अनन्य भावानं मला शरण येणाऱ्या साधकांचं मी सदैव रक्षण करतो. हे श्रोते हो, हा देशकाळ माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कुठंही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालाचा शास्ताच आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचं ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावानं शरण आल्यास, माझ्या आदेशानुसार कर्मांचं पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन. केवळ माझ्या शब्दानच मी सृष्टीमध्ये शासन करतो, यामुळे मीच सरस्वती रूपानं प्रसिद्धी पावे. कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपू सारखाच असेल. त्यांच्या समस्या, भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपू सारखं वरदान सुद्धा सृष्टी मातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपानं अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईल. एवढं बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हा सुद्धा ध्यानात बसण्यास सांगितलं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती पितृदेवतांचे आशीर्वाद. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 30. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असं श्रीपाद प्रभूंनीच सांगितलं. नाथ संप्रदायाप्रमाणे जीव 64 शाबर तंत्राचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो. नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानच आहेत. आपणा समोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत. बुद्धिबळाच्या पटावर 64 घरं असतात. श्री महाविष्णू श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात. याचा गूढार्थ असा की 64 योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवन कलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारित असतो. प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती, मंत्रजप, यज्ञ यागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणं इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते. नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते. त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाला केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शंकर भट्टा, भविष्यात माझं महासंस्थान श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्री पीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानाचं दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीघ लागेल. कलियुगात अनेक आश्चर्य घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्माला आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील. असं बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं. ते पाहण्यास सहस्त्रावधी जन्म सुद्धा अपुरेच पडतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती उज्ज्वल भविष्य होण्यास. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 31. दशमहाविद्यांचं वर्णन. आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनं कृष्णेच्या अलीकडच्या तीरावर येऊन तिथंच वास्तव्य करत असू. प्रातःकाळी स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरूंच्या सान्निध्यात जात असो. या अलभ्य सत्संगात श्री प्रभूंचं प्रसादरूपी दर्शन, नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे. देवी तत्वाची उपासना दशमहाविद्या रूपानच होते असं आम्ही ऐकलं होतं. या दशमहाविद्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हाला सांगावी
अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्री विद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपा प्रसादानच अगस्त्य महामुनींना श्री विद्येचं ज्ञान झालं. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपामुद्रा देवीला दिली. लोपामुद्रा देवीनं या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गूढार्थ अगस्त्य ऋषींना सांगितला. अशा रीतीनं ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. लोपामुद्रा आणि अगस्त्य ऋषींचं चरित्र. विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षापर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती. अगस्त्य महामुनींच्या तपोबलानं राजाला एक कन्या रत्न प्राप्त झालं. त्या कन्येचं नाव लोपामुद्रा असं ठेवलं होतं. लोपामुद्रा कालांतरानं मोठी झाली. त्यावेळी अगस्त्य मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला. एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनी बरोबर कसा करावा, याच चिंतेत तो होता. शेवटी त्यानं आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला. तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब न लावता ती म्हणाली, पिताश्री, मी अगस्त्य मुनींसाठी जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. राजानं दोघांचा विवाह लावून दिला. राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कल परिधान करून अगस्त्य मुनींबरोबर तपोभूमीस निघून गेली. कालांतरानं अगस्त्य ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली, नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले. आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन. अगस्त्य ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतलं. नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली. त्यावेळी ती म्हणाली, नाथ, मी एका राजघराण्यात जन्मले. क्षत्रियांना शोभतील असं धन, आभूषण, रेशमी वस्त्र, सुगंधी वस्त्र, सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणं योग्य नाही. तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसंच आपणासाठी भरजरी वस्त्र आणावीत. ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल. धन संपादन करण्यासाठी अगस्त्य मुनी इल्वल नावाच्या एका राक्षसाकडे गेले. त्याला आपल्या मायेनं आपलंसं करून त्याच्याकडून धन, दागिने, वस्त्र, आभूषण घेऊन ते लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली. यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाले. एकदा अगस्त्य ऋषींनी आपल्या तपोबलानं संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता. या अगस्त्य महर्षींनी विंध्याचल पर्वताचा गर्वहरण केला होता. अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्त्य मुनींना एक महान सिद्धपुरुष मानलं जातं. त्यांची अनेक ठिकाणी देवालय आहेत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखंच अगस्त्य ऋषींना गुरुस्थान देईन. देवीची दशमहाविद्या. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे. तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असं म्हणतात. एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषीच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली. त्यावेळी अंबिकेनं मतंग वनिता रूपात दर्शन दिलं. ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्यानं तिचं नाव कालिका देवी पडलं. तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला. तिचं रूप काळं निळं असं असल्यानं तिला तारा असं सुद्धा नाव आहे. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्प काळात गंतव्य स्थानास पोचावी यासाठी काली मातेची उपासना करतात. या साधना काळात काली मातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो, तो सहन करावा लागतो. दशमहाविद्येतील दुसरं रूप तारादेवीचं आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे. त्यामुळं तिचं तारा हे नाव प्रख्यात झालं. या देवीस नील सरस्वती असं सुद्धा नामाभिधान आहे. भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचं रक्षण करणारी असल्यानं योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात. वशिष्ठ महर्षींनी सुद्धा तारादेवीची उपासना केली होती. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा रात्री असं म्हणतात. दशमहाविद्येतील तिसरं रूप छिन्नमस्ता देवीचं आहे. हे अत्यंत गोपनीय स्वरूप आहे. एकेवेळी देवी आपल्या सखी बरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती. तिच्या द्वारपालाने भोजनाविषयी विचारलं तेव्हा तिनं आपल्या तलवारीनं आपलाच शिरच्छेद केला. तिचं शिर वाम हस्तावर येऊन पडलं. तिच्या धडातील रक्तधारा निघाल्या. त्यातील 2 धारा सखींनी प्राशन केल्या आणि तिसरी धारा देवीनं स्वतःच प्राशन केली. त्या दिवसापासून तिचं नाव छिन्नमस्ता असं पडलं. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचेच उपासक होते. दशमहाविद्येतील चौथं रूप षोडशी महेश्वरीचं आहे. या देवीचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते. विश्वातील सकल मंत्रतंत्राचे निर्माते या देवीचेच उपासक आहेत. या षोडशी महेश्वरी देवीचं वर्णन वेद, श्रुती ह्या सुद्धा करू शकलेल्या नाहीत. ते नेती नेती म्हणून शांत झाले. ही प्रसन्न वदना माता भक्तांचं सकल मनोरथ पूर्ण करते.
या भगवतीच्या उपासानं भोग मोक्ष दोन्ही प्राप्ती होते. दशमहाविद्येतील 5वं रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. या देवीजवळ काली तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत 10 अवस्था असतात. यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचं रूप धारण करू शकते. प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमानं लय पाहून काली या मूळ स्वरूपात बदलते. त्यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असं सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येमध्ये 6वं रूप त्रिपुर भैरवीचं आहे. महाकाला शांत करू शकणाऱ्या या शक्ती रूपालाच त्रिपुर भैरवी असं म्हणतात. ही त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते. या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचं रात्रीचं नाव कालरात्री आणि भैरवाचं नाव कालभैरव आहे. या दोघांच्या संयुक्त स्वरूपानंच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे. हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार म्हणून मानला जाईल. दशमहाविद्येतील 7वं रूप धूम्रावती आहे. ही धूम्रावती उग्रताराच आहे. या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकट नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादानं सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील 8वं रूप बगलामुखी देवीचं आहे. ऐहिक पारलौकिक देश समाजाचं अरिष्ट निवारणासाठी तसंच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. विष्णू भगवान परशुरामासह या देवीचे भक्त होते. श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती. दशमहाविद्येतील 9वं रूप मातंगी मातेचं आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. या देवीला मातंग ऋषींची कन्या असं सुद्धा मानतात. दशमहाविद्येतील 10वं रूप कमलालया मातेचं आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती. या कारणानं तिला भार्गवी असं सुद्धा नाव लाभलंय. या मातेच्या कृपेनं पृथ्वीचं पतित्व तसंच पुरुषोत्तमत्व या दोन्हीचा लाभ होतो. हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामींबरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या आराधनेनं सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघा अष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावं अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामग्रीचं दान करावं. अशा पारायणानं व अन्नदानानं इच्छित फलप्राप्ती निश्चित होते. चरित्रामृताचा पारायण महिमा. प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ ग्रंथ आहे असं मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रभाव आहे. तुम्ही याचं पारायण करत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. त्यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेनं पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसतं ठेवलं असता त्यातून शुभप्रद स्पंदन येतात. ही स्पंदनं दुष्ट शक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचं पूर्व पुण्य फल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. अशा रीतीनं श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. याचे हा ग्रंथच स्वतः प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात. मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचं पारायण केलं तरी चालतं. आपलं स्वतःचं जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावानं या ग्रंथाचं पठण करावं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती विद्या ऐश्वर यांची प्राप्ती. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 32 नवनाथांचं वर्णन. सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्ती. नवनाथांचा वृत्तांत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला, महाप्रभू, नवनाथ या नावानं प्रसिद्ध असलेले सिद्धयोगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असं मी ऐकलं होतं. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हाला द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचं नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखं वाटलं.
त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य प्रवाहित होत होतं. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यानो, मच्छिंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भर्तरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरण मात्रानंच शुभफल सिद्ध होतं. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचं स्मरण करणाऱ्यांवर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णानं उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसंच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावानं जाणलं जाणाऱ्या नवनारायणांचं स्मरण केलं. ऋषभ चक्रवर्तींना 100 पुत्र होते. त्यातील नारायण अंशानं जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण म्हणतात. त्यांची नावं कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, दुर्मिल, चमस, करभाजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणाने धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामरूपानं पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छिंद्रनाथ या नावानं जन्मला. अंतरिक्ष जालंध नावानं जन्मला. त्यांच्या शिष्य रूपानं प्रबुद्ध कनिफा या नावानं जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ या नावानं जन्मला. अविर्होत्र हा नागेशनाथ या नावानं जन्मला. द्रुमिल हा भर्तरीनाथ या नावानं जन्मला. चमस रेवणनाथ रूपानं आणि कारभाजन गहनीनाथ या नावानं जन्मला. सृष्टीवर अनेक स्थानी काही कारणास्तव ब्रह्मदेवाचं वीर्य पडलं. त्यातून अनेक ऋषी जन्मास येतील असं व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितलं होतं. उपरिचर नावाचा एक पशु होता. त्याने एकदा उर्वशीला पाहिलं आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचं वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडलं. ते एका मासोळीने गिळलं. ह्या मत्स्यापासून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला शिवानं क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीनं जाळून भस्म केलं. त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपानं मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथानं जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंधर नाथांचा आविर्भाव झाला. रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी. या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला. एकदा थोडं ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडलं आणि ते भक्ष समजून नागिणीनं खाऊन टाकलं. त्या योगानं ती नागिण गर्भवती झाली. त्याच वेळी जनमेजय राजा सर्व नाग सर्पाला नष्ट करण्यासाठी सर्पयाग करत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांबरोबर शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपवलं गेलं. त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्यानं त्या अंड्यास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. यथासमयी त्या अंड्यातून पटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथ देश संचार करत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असत. एका वांझ स्त्रीनं मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली. नाथाने भस्म मंत्रून दिलं, परंतु त्या स्त्रीनं ते अविश्वासानं उकिरड्यावर फेकून दिलं. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेनं त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचं अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला. या कृत्याची त्यांना अत्यंत लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकलं. त्या क्षणीच त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भगीरथी नदीत फेकला गेला. तो कचरा नदीतील गवतात अडकून तिथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपलं भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवलं. त्याच वेळी सूर्याचं तेज त्या पात्रात पडलं ते महर्षींना कळालं. त्यांनी ते पात्र तिथं सांभाळून ठेवलं. भर्तरी या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो. त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचं नाव भर्तरीनाथ असं पडलं. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचं वीर्य द्रवित होऊन खाली पडलं. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडलं. त्या कानातूनच प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्यानं जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्यानं या नाथाचं नाव कर्णकनिफा असं पडलं. गोरक्षकानं संजीवनी मंत्राचा जप करत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजीवनी मंत्राच्या सहाय्यानं जीवन प्राप्त झालं आणि त्यानं गहनीनाथ या नावानं अवतार धारण केला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणाने आपलं स्थूल शरीर मंद पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवलं आणि अंश अवतारानं नवनाथ राम रूपानं पृथ्वीवर जन्म घेतला.
धर्म संस्थापनेचं महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जय जयकार केला. त्यानंतर मी प्रश्न केला, प्रभू, नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशावतार आहेत असं आपण सांगितलं. नवनाथ आणि नवनारायण यांच्यामध्ये काही फरक आहे का? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केलं आणि म्हणाले, श्रोत्यानो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचं स्वरूप मीच आहे. देवी देवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुद्धा माझ्या महासंकल्पाचे अंश मात्र असतात. त्या अंश मात्र संकल्पनात थोडंफार स्वातंत्र्य असतं. हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीनं बांधलेल्या गायीस चरण्यासाठी जेवढं स्वातंत्र्य असतं तसंच आहे. तसंच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात. त्यांचं योग्य प्रकारे नियंत्रण करणं हे अंशावतारातलं कार्य असतं. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूळ तत्वाकडे निवेदन घेऊन येतात. मूल तत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचं कल्याण करतात. या अंशावतारात राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. त्यामुळे मूलतत्वाची कार्यसमर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्तीसाठी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 33. रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला. आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली. ते म्हणाले, बाबांनो, तुम्ही इथून निघून श्री पीठिकापुरात जावं. माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. श्री महागुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही दोघं कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोचलो. तिथे एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली. नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभं राहून सूर्य नमस्कार घालीत असत. श्रीचरणांची चरणकमल पाहून आम्हास आश्चर्य वाटलं आणि अत्यानंद झाला. आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोचलो. तिथं अल्पोपहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेनं चालत असताना त्या शेताच्या मालकानं आमचं स्वागत केलं. खाण्यास मधुर फळं आणि गोड ताक दिलं. त्याचं नाव नरसिंह रायडू असं होतं. त्यांनी स्वतःचं घर शेतामध्ये बांधलं होतं आणि तो तिथंच राहत असे. एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचं आदरातिथ्य स्वीकारावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली. आम्ही त्याच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तिथे राहिलो. त्यानं श्रीचरणांचा लीला वैभव सांगण्यास सुरुवात केली. बाबांनो, माझं नाव नरसिंह रायडू आहे. मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो. माझे माता पिता मी लहान असतानाच दिवंगत झाले. मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो. माझी मामी फारच तापट स्वभावाची होती. घरात भरपूर काम करावं लागे, शिवाय शेतातली कामं पण करावी लागत. माझ्या मामांची एक मुलगी होती. तिचं नाव रमणी असं होतं. तिचं सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळ्या मुलींपेक्षा अपूर्व होतं. ती सद्गुण संपन्न असून तिच्या देवभक्ती होती. श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानत असे. माझी मामी मला शिळं अन्न खायला देत असे. हे तिला सहन होत नसे. माझा आहार फार स्वल्प होता. माझ्याबद्दल घरात आदर असा कुणाचाच नव्हता. कामाचा मात्र पहाडच असे. चोरून रमणी मला ताजं अन्न आणि मधुर फळं आणून देत असे. कधी ते माझ्या मामेच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर तिची सुद्धा पूजा होत असे. माझे मामा स्वभावानं फार चांगले होते, परंतु बायको पुढे त्यांचे काहीच चालत नसे. तिच्यासमोर ते असमर्थच होते. कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्थातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलवून मला मारायला सांगत असे. माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीनं दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला. माझ्यापेक्षा वयानं लहान पण सशक्त मुलांसमोर सुद्धा मी असमर्थ, असहाय्य वाटत होतो. ते माझी टिंगल करत. अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो. आमची रमणी सौंदर्यवान असल्यानं गावातील आमच्याच कुलातील सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. परंतु तिला माझ्याशीच लग्न करायचं होतं. माझ्याजवळ पैसा अडका नव्हताच, शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव, यामुळे ते कसं जमणार हा प्रश्नच होता. आमचे मामा धनवान श्रीमंत होते. ते स्वभावानं चांगले होते, पण त्यांना पैशाची आशा फार होती. मामी दुष्ट होती, परंतु तिची स्तुती केली की ती फसत असे. आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करत असे. एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला. तो कालीचा भक्त असून भूत, भविष्य आणि वर्तमानाचं त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला. त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती.
गावात त्यानं सांगितलेलं भविष्य 100% खरं झालं होतं. आमच्या मामीवर त्यानं माया केली आणि तिला घरात कालीपूजा करावी असं सांगितलं. सगळी तयारी करून घेतली. त्यानं रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितलं. त्या गोष्टीला मामीनं होकार दिला. रमणी तळमळू लागली, विलाप करू लागली, परंतु सगळं काही व्यर्थ झालं. त्या ढोंगी साधूनं पूजेस सुरुवात केली. अनेक कोंबड्यांचा बळी दिला. त्या कोंबड्यांच्या रक्तानं सारं देवघर बघवेनासं झालं. घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधना सामग्री सुद्धा ठेवण्यात आली होती. ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके दिवशी विशेष अपार धनलाभ होईल. त्या संपत्तीनं या कुटुंबात ऐश्वर संपन्नता नांदेल असं सांगून त्या ढोंगी साधूनं सर्वांना विश्वासात घेतलं. त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या सहाय्यानं आमच्या रमणीचं शील हरण करण्याचं त्यांनी योजलं. त्यासाठी तो चित्र विचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे. त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली. तिच्या वागणुकीत पण फरक पडला. अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली. कोंबडे बकऱ्या मारून तिला ते रक्त देण्यात येत होतं. तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झाला आहे. त्यामुळेच ती रक्त पिते. रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि अपार संपत्ती पण मिळणार नाही. तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल असं त्या साधूनं सांगितलं. घरात बिभत्सपणाला ऊत आला होता. अचानक घरातील स्वयंपाक केलेलं भांड विहिरीत पडत होतं. अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसतात, तसंच चित्र विचित्र आकार दिसत आणि अकराळ विक्राळ आवाज ऐकू येत. आमचं घर स्मशानभूमीसारखंच दिसत होतं. त्या साधूला घरातून पिटाळण्याचं धैर्य आमच्या मामांमध्ये नव्हतं. हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल या आशेनं मामी दिवस काढत होती. एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती. अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणीजवळ गेला. तिचं वशीकरण झालेलंच होतं. ती सांगितल्यासारखं ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करेल या विचारानं तो साधू तिच्याकडे गेला आणि तिच्या अगदी समीप गेला. रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एका वजनदार वस्तूनं तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला. ती असं वर्तन करेल असं तिला सुद्धा वाटलं नव्हतं. वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसं करते याचा साधूला उलगडा झाला नाही. श्रीपादांचं आर्तत्राण परायण तत्व. दुसऱ्या दिवशी सकाळी गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला. आमच्या घरी भूतप्रेतांचं जास्त वास्तव्य आहे. हवं असेल तर आपण त्यांना भिक्षा रूपानं घ्या असं रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली. त्याला त्यानं नकार दिला. त्या ब्राह्मणाचं मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होतं. आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले, आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्या परिस्थितीच्या कारक दृष्टशक्तीचा आपण दान म्हणून स्वीकार करावा. तेवढ्यात मामी पण बाहेर आली आणि म्हणाली, आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही. आमच्या घरचं दारिद्र्य आपण भिक्षा म्हणून स्वीकारावं. त्यावेळेस मी पण तिथे होतो. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे वंश पारंपरिक असलेले एक चांदीचे ताईत आहे. आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो, ते भिक्षा म्हणून स्वीकारावं. त्याचा त्यानं स्वीकार केला. इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचा कपाल घेऊन आला. तो अट्टहासानं म्हणाला, अरे भिक्षुक ब्राह्मणा, तू नाकारलंस तरी मी ह्या मानव कपालाची भिक्षा घालेन, हिचा स्वीकार कर. त्या ब्राह्मणानं त्या भिक्षेचा अस्वीकार केला. तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली. मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली. मामाना भीतीनं सर्वांगास कापरे भरले. मला मात्र विपरीत धैर्य आलं. माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन माझा मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो. त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला. त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचं एका मानव रूपात रूपांतर झालं. ते आर्तत्राण परायण समस्त देवी देवता स्वरूपी आदी मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभच होते. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, काली माता खरं पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधादी राक्षसांचा ध्वंस करते. ते कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही. या प्राणमय जगातील राक्षस शक्तीच कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते. खऱ्या खऱ्या काली मातेची शुभ लक्षणं प्रेम, शांती, दया अशीच असतात. या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती, असुरी शक्ती, भूत प्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असं सांगून क्षुद्र विद्येचं प्रदर्शन करतात. क्षुद्र मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकात भलतेच उपद्रव निर्माण करतात. या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येतं हे लक्षात ठेवा, पण त्या देवतेची दैवी शक्ती मात्र त्यांना नसते.
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असं मी वचन दिलं आहे. त्याला अनुसरूनच धर्म संस्थापनार्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे. हा अवतार दया, शांती, प्रेम, करुणा अशा अनंत शक्तींचं मिश्रण आहे. आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावून श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली. श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्तानं केला. तेव्हा ती जेमतेम 12 वर्षाची मूर्ती होती. श्रीपाद प्रभूंचं वास्तव्य पिठिकापुरातच होतं. माया रूपानं ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहत. त्यांनी आम्हास ह्या अक्षता दिल्या होत्या. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या नावांचे 2 जण येतील. त्यांना थोड्या अक्षता द्याव्या असं त्यांनी सांगितलं होतं. आहा, किती निलामय स्वरूप आहे श्रीवल्लभांचं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती अनुकूल विवाह होण्यास. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 34. शरभेश्वराचा वृत्तांत. आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोहोचलो. प्रवासात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण करत त्यांच्या अलौकिक लीलांचं स्मरण करत चाललो होतो. मार्गात आमचं आदरातिथ्य सुद्धा होत असे. कधी बैलगाडी मिळाली, कधी घोडागाडी, तर काही वेळा पायीच चालावं लागलं. असा आमचा प्रवास झाला. आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळींकडून आदरातिथ्य स्वीकारणं चालूच होतं. ही सर्व परोक्ष रूपानं श्रीपाद प्रभूंची लीलाच होती. त्या गावात पोहोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेलं दिसलं. त्याची बायको आणि मुलं घरातच होती. या ब्राह्मणानं एका ऋणदात्याकडून म्हणजे सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते. ते पैसे तो परत करू शकला नाही. एके दिवशी त्या सावकारानं त्या ब्राह्मणास मार्गातच अडवलं आणि त्याच्या भोवती कोळशाने एक रिंगण करून त्याच्या रेघेच्या बाहेर येऊ नकोस असं बजावलं. किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपविताची शपथ घेऊन सांग असं तो सावकार रागाने म्हणाला. मी आपले पैसे 2 आठवड्यात परत करीन असं ब्राह्मणाने आश्वासन दिलं. परंतु 15 दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही. त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही. मुदत संपल्यावर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचं घर रस्त्यावर आणत होता. ब्राह्मण, त्याची मुलं, पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते. गावातील सगळे लोक तमाशासारखे बघत उभे होते. त्यांच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसांची मुदत द्या असं म्हणाला नाही. श्रीपादांची भक्ती परीक्षा आणि भक्तांना तारण. श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून कीव आली. परंतु काही सहाय्य करावं तर हातात धन नाही. मी तर निर्धनच होतो. परंतु धैर्य करून म्हणालो, बाबा, या दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून 2 महिन्याचा अवधी द्यावा. या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा कटाक्षानं त्याचे कष्ट दूर होतील. थोडा शांतचित्ताने विचार करा. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असं समजा. म्हणण्यास मी म्हणालो खरा, पण मनात अत्यंत भीती होती. त्यावर तो सावकार म्हणाला, बरी, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला 2 महिन्यांचा आणखी अवधी देतो. माझं धन पूर्ण फेटेपर्यंत तुम्ही दोघांनी इथून कुठे जाऊ नये. समजा माझं धन ठरलेल्या अवधी त्यानं परत नाही केलं तर याचं घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात देईन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघंही तितकेच पात्र ठराल. दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणं असंभवच वाटत होतं. मागचा पुढचा विचार न करता, आपल्याला जमतं किंवा नाही याचा विचार न करता अविवेकानं मी शब्द दिला. असं अविचारानं वागल्यामुळं माझा मलाच तितकार आला. यात श्रीपादांना दोष देणं बरोबर नव्हतं. माझ्या बरोबर बिचारा धर्मगुप्ताला मी संकटात टाकलं. हे आणखीन एक पापच घडलं. जिभेला नियंत्रण नसल्यानं किती अनर्थ झाला याचं हे ज्वलंत उदाहरण होतं. परंतु प्रभूंची लीला अपार आहे, तिला अंतच नाही. अशा परिस्थितीत प्रभूवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तिरहित होतो. धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते. ते म्हणाले, शंकर भट्टा, घडलेल्या घटनेचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य हे सारच प्रभूंची लीला आहे. आपलं ब्रह्मलेखित जे आहे तेच होणार, ते तर चुकणारच नाही. ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्री झाला होता. तो आणि त्याच्या कुटुंबातील सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहुणेच होतो, म्हणून आम्ही सुद्धा उपाशीच राहावे अशी दयनीय परिस्थिती होती. श्रीपादांच्या अनुग्रहानं राहण्यास जागा मिळाली, त्यांचे आम्ही आभार मानत होतो. भूक, तहान, थकवा आला असताना, तसंच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचं नामच एकमेव तरणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता. आम्ही स्नानसंध्या करून श्रीपादांचं नामस्मरण करण्याचं योजलं. त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास सुद्धा तेलवात नव्हती. आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो. घरातील सारी मंडळी सुद्धा आमच्या बरोबर हा मंत्र उच्चारत होते.
शेजार पाजारचे आबालवृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावानं नामस्मरण करू लागले. ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आलाय. ब्राह्मणाचं कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यानं घेतली आहे. तेवढ्या काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनंच ब्राह्मणाचं देणं देण्यासाठी सिद्ध झालो आहे असा त्यांचा समज झाला. मी फार मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला. त्या गावात शेतकऱ्यांच्या पैजा लावण्याचा नाद होता. त्या ब्राह्मणाचं ऋण हा फेडेल का नाही या प्रश्नावर शेतकरी पैजा लावित होते. मी जर ब्राह्मणाचं कर्ज न फेडलं तर आम्हाला न्यायालयात जावं लागणार होतं. माझ्याबरोबर धर्मगुप्त पण संकटात सापडले. माझ्या कोरड्या वाग्दानावर लोक पैज लावत होते. हा एका प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता. याचं कारण म्हणजे माझा शब्दच होता. काय करावं ते काहीच कळत नव्हतं. अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला. माझी ती पण योग्यता नाही असं मला वाटलं. मी एक मोठा ज्योतिषी आहे, दैवी शक्ती संपन्न आहे असा प्रचार होतच होता. परंतु मी मात्र दिव्य क्षणक्षण लीला विहारी अशा श्रीपादांचे चरणकमलच मला या संकटातून तारतील या विश्वासानं बसलो होतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम या नारद मुनींनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचं स्मरण झालं. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरं करण्याची जबाबदारी नारायणांचीच असते. त्या ग्रामात शरभेश्वर शास्त्री नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्रशास्त्रवेत्ता राहत होता. त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधारानं तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे. पैज लावलेले शेतकरी शरभेश्वराकडे आपल्या पैजेचं काय होईल याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असं त्या प्रेतात्म्यानं सांगितलं. यानंतर पैजाने आणखीन जोर पकडला आणि 100 वराहांची पैज लागली. शरभेश्वर शास्त्री मोठा की शंकर भट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते. शेवटी आम्हाला जुन्या वाड्यात येऊन न्यायालयात येण्यास सिद्ध केलं गेलं. त्या ब्राह्मणाला आशेला लावून निराश केलं. धर्मगुप्तानं सुद्धा माझ्याबरोबर संकटात ढकललं. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचा गोढार्थ काय असेल मला काहीच समजेना असं झालं. माझं थोडंफार शिक्षण झालं होतं, परंतु कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती. ज्योतिषविद्या तर येतच नव्हती. जप तप योगाभ्यास कठीण असे नियमनिष्ठा यांचं ज्ञान तर अजिबातच नव्हतं. श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एका कुतूहलानं मी संकल्प केला, परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती. माझं यातून रक्षण करून माझा उद्धार करावा, अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली. माझ्यात कधीही नसलेलं धैर्य त्यावेळी अचानक आलं. जे होणार असेल ते होणारच, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ माझं यातून रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला. शरभेश्वर शास्त्री नाईक बहीण होती. ती त्याच गावात राहत होती. तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्यानं तिचा पती मरण पावला आणि तिला वैधव्य प्राप्त झालं असं दिसलं. तिनं आपल्या भावाला म्हणजे शरभेश्वर शास्त्रींना स्वप्नाचं फळ विचारलं. शरभेश्वरानं आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारलं. त्या प्रेतात्म्यानं सांगितलं, हिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरलं आणि त्याचं सगळं द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकलं. ते ऐकून ती मोठ्यानं पतीच्या निधनाचा विलाप करू लागली. आपल्या दैवाला दोष देऊ लागले. तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले. तिला धीर देऊन सांगू लागले, आपल्याच गावात शंकर भट्ट या नावाचे महापंडित आले आहेत. त्यांना घटना घटिताचं ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय ते जाणून घे असा सल्ला त्यांनी तिला दिला. तिनं आपल्या स्वतःच्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित असल्याचं ऐकलं नव्हतं. शंकर भट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. तिनं आमच्या घरी येऊन, भाऊ माझ्या मांगल्याचं रक्षण करा अशी मोठ्या दीनवाणीनं प्रार्थना केली. ती ऐकून माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं. श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्यांना प्राप्त केलेल्या मंत्राक्षता माझ्याजवळ थोड्या आहेत असं मला आठवलं. माझ्यात एका दिव्य स्फूर्तीचा आविर्भाव झाला. ह्या मंत्राक्षता साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांकडून मिळालेला असल्यानं हिच्या मांगल्याची रक्षा 100% होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला. मी त्या बाईला बोलावून म्हटलं, बाई ह्या मंत्राक्षता तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल. हेच सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रींना सांगितलं. ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला. माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचं देणं तर देईनच, शिवाय शंकर भट्टाला गुरु करून श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण आराधना करेन असा तिने संकल्प केला. 3 दिवस गेले. या 3 दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वरे आणून दिला.
या शेतकऱ्यानेच माझ्यावर पैज लावली होती. मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसे सुद्धा त्यांना मिळणार होते. 3 दिवसानंतर चौथ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती. त्या मंत्राक्षतांच्या बळानच आज माझं सौभाग्य टिकलं अशी तिची खात्री झाली. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता, परंतु एका यवन मल्लानं मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचं रक्षण केलं होतं. आहा, श्रीपादांचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शरभेश्वर शास्त्रींचा अहंकार नष्ट झाला. माझं ज्योतिष खरं ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घरच्या मालकांचं ऋण शरभेश्वर शास्त्रीनं सारलं आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचं आदरातिथ्य स्वीकारावं अशी विनंती केली. त्याला आम्ही होकार दिला. शरभेश्वर शास्त्री म्हणाले, बाबा, धूमावती देवी ही दशमहाविद्येतली एक आहे. तिचा मी उपासक आहे. ती फार उग्र देवता आहे, परंतु ती प्रसन्न झाली तर रोग शोक या सर्व गोष्टींचा नाश करते. तिचा कोप झाला तर सर्व सुखांचा आणि सर्व कामनांचा ती नाश करते. ह्या देवीला शरण गेल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो. तिला राग आला तर उपास, भांडणं, दारिद्र्य वगैरे येतात. माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे. करणी केल्यानं त्रस्त जनांचा उद्धार करण्यास ह्या मातेची उपासना अनिवार्य असते. कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली, परंतु थोड्या दिवसानं माझ्या धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो. हे मातेला आवडलं नाही. त्याच काळात माझा एका बलशाली प्रेतात्म्याशी संबंध स्थापित झाला. त्याच्या सहाय्यानं भूत, भविष्य, वर्तमान काळाचं कथन करण्याची शक्ती मला लाभली. प्रेतात्म्याची उपासना करूच नये. उपासना केलीच तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेलं धन प्रजासेवेसाठी गरिबांना, निर्धनांना दान द्यावं. तसं केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो. असं न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचं भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो. एवढंच नव्हे तर जीवा सुद्धा धोका असतो. स्वार्थानं वागल्यास आपल्यातील पुण्य राशींचा क्षय होतो. मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो. त्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. मी अविवेकानं धनार्जन केलं आणि नेहमी स्वार्थच पाहत होतो. त्यामुळेच त्या प्रेतात्म्यानं चुकीचं भविष्य कथून मला संकटात टाकलं आणि माझा अपमान पण झाला. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. कृपा करून आपण मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावं ही नम्र विनंती. त्यावर मी म्हणालो, बाबा, या प्रपंचाचे, या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्री वल्लभानच आहे. त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाही. मी अहंकारानं जर गुरुत्व पत्करलं तर तुझ्या अपमानापेक्षा आणखीन दुसरं काही मला भोगावं लागेल. आम्ही कुरुगड्डीहून येतेवेळी दशमहाविद्यांचं संक्षिप्त वर्णन श्रीपादाने केलं. बाकी उरलेलं ते योग्य वेळी सांगणार आहेत. दशमहाविद्येमधील कालीबद्दल, धूमावतीबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलंच आहे. बाबा, तू मला गुरु करू नकोस. श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणं आणि त्यातून सोडवणं म्हणजे एका चमत्कारासारखंच वाटतं. सदा सर्वदा श्रीपादांचं नामस्मरण करणं हेच इह पर लोक साधन आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती ऋणमोचनांसाठी